माझ्या बंधू आणि भगिनींनो आणि सज्जनांनो, आज मी तुम्हाला श्रीमद भागवत सार अष्टम स्कंद प्रकरण 25 समुद्र मंथनाची गोष्ट याचे कथन करणार आहे. सूत सैनिकांना व जमलेल्या शेकडो ऋषींना हरिभक्तांच्या व हरींच्या अवतारांच्या कथा शुक परीक्षित संवादाच्या आठवणींच्या रूपात सांगत होते. ते म्हणाले, शुकदेवांनी यानंतर तामस मनुचा भाऊ रैवत याच्या मन्वंतरातील ज्ञान योग आदी शक्तींच्या अधिकारांची माहिती सांगितली. त्या मन्वंतरात शुभ्र नावाच्या ऋषींची विकुंठा नावाची पत्नी होती. तिच्या उदरी वैकुंठ नावाच्या देवतांनी अवतार घेतला. त्यांच्यासह विष्णूनेही लक्ष्मींच्या विनंतीवरून वैकुंठ देवतांना राहण्यासाठी वैकुंठ धामाची रचना केली. त्यानंतर 6वे मन्वंतर चक्षुचा पुत्र चाक्षुष याचे झाले. त्या मन्वंतरात वैराज ऋषीची पत्नी संभूती हिच्या गर्भापासून अजित नावाच्या बालकाच्या ठिकाणी विष्णूने अंशावतार घेतला होता. याच मन्वंतरात कासवाच्या रूपाने विष्णूने समुद्र मंथनाला देव असुरांना सहाय्य केले, देवांना अमृत दिले. परीक्षिताने समुद्र मंथनाची कथा पूर्वी ऐकली होती, पण त्याला त्या कथेची गोडी इतकी होती की त्याने शुकदेवांना ती कथा सविस्तर सांगण्याची विनंती केली. शुकदेव म्हणाले, राजा, मी ती कथा पूर्ण सांगणार आहे, इतका अधीर होऊ नकोस. क्षीरसागराचे मंथन झाले त्याआधी काय काय घटना घडल्या त्याबद्दल सांगतो. ज्यावेळी हे क्षीरसागर मंथन झाले त्यावेळी म्हणजे त्याच्या आधी असुरांनी आपल्या तीक्ष्ण शस्त्रांनी व प्रभावी अस्त्रांनी देवांचा पराभव केला व कित्येक देव मरण पावले होते. दुर्वास ऋषींनी दिलेल्या प्रसादाच्या माळेचा इंद्राने आदर केला नव्हता, त्यामुळे इंद्राला त्यांनी शाप दिला. तेव्हा तो वैभवहीन झाला होता व तिन्ही लोकातील त्याचा प्रभाव नष्ट झाला होता. वरुण, इंद्र यांनी इतर देवतांसह उपाय शोधण्याचा विचार केला, पण काही सुचेना. ते सगळे ब्रह्मदेवाकडे गेले. त्यांचीही बुद्धी चालेना. त्याने विष्णूंचे ध्यान केले व प्रफुल्लित मनाने देवतांना सांगितले की आपण श्री विष्णूंना शरण जाऊया. ते त्यावेळी सत्वगुणांच्या आधाराने जगाचे रक्षण करीत होते. सर्व देवतांना घेऊन ब्रह्मदेव अजित भगवान ज्या वैकुंठ धामात राहतात त्या ठिकाणी गेले, पण तिथे गेल्यानंतर त्यांना काहीच दिसेना. ब्रह्मदेवाने भगवान विष्णूंची स्तुती केली, त्यांच्या विराट स्वरूपाचे वर्णन केले, त्यांच्या सर्व शक्तींचे वर्णन केले व गुणातीत स्वरूपाचे वर्णन केले, त्याच्या लीलांचे वर्णन केले व त्याला वारंवार नमस्कार केले. त्यावेळी प्रसन्न होऊन त्यांच्यामध्येच भगवान अजित प्रकट झाले. त्यांचे तेज देवांना सहन झाले नाही. त्यांच्या सर्व लक्षणांसह विष्णूंनी देवतांना दर्शन दिले. त्यावेळी पुन्हा देवतांसह शंकर व ब्रह्मदेव यांनी श्री विष्णूंची गौरवपूर्ण स्तुती केली. देवतांच्या रक्षणासाठी योग्य कार्य करण्याची प्रार्थना केली. सर्व देवतांच्या मध्यभागी चतुर्भुज पितांबर शोभित मुकुट मालादी धारण केलेले विष्णू मधुर गंभीर वाणीने त्यांना म्हणाले, शंभूसह देवतांनो, ब्रह्मदेवा सर्वांनी ऐका, तुमच्या कल्याणाची गोष्ट सांगतो. या सध्याच्या काळी असुरांवर काळाची कृपा आहे, म्हणून जोपर्यंत तुमच्या अभ्युदयाची वेळ जवळ आलेली नाही तोपर्यंत तुम्ही दैत्यांसमोर युद्ध न करता संधी करावा. एखादे मोठे कार्य करायचे असेल तर शत्रूंजवळही मैत्री करून त्यांची मदत घ्यावी. त्यांच्या साह्याने कार्य करून घेतल्यानंतर वाटल्यास त्यांचा घात करावा. तशीच राजनीती असते. तुम्ही विलंब न लावता अमृत प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. अमृत असे आहे की ज्याचे पान केल्यावर सर्व मर्त्य असे प्राणीसुद्धा अमर होतात. क्षीरसागरात प्रथम तुम्ही गवत, काड्या, झुडपे, वेली, वनस्पती ही घालावी. नंतर पर्वताची रवी उसळण्यासाठी करा. वासुकी नागाची दोरी करा. लक्षात ठेवा, हे कार्य शक्तीचे आहे तसेच युक्तीचे आहे. सागराचे मंथन करण्यासाठी आळस टाकून उद्योगाला लागा. असुरांच्या वाट्याला या कामात कष्ट व क्लेश येतील आणि चांगले फळ मात्र तुम्हाला मिळेल. तुम्ही असुरांना मान द्या.
ते जे जे आधी मागतील ते त्यांना द्या, पण मंथन करण्यासाठी त्यांचे सहाय्य मिळवा. त्यांच्याशी क्रोधाने वागून इथे उपयोग नाही. नेहमीची वृत्ती बाजूस ठेवा, शांतीने काम साधा. मंथन करायला लागलात की मी मदत करेन. प्रथम कालकुट विष बाहेर येईल, पण त्यामुळे तुम्ही घाबरून कार्य सोडून जाऊ नका. कोणत्याही वस्तूची लोभ धरू नका, नाहीतर साल. लोभ धरू नये व वस्तू मिळाली नाही तर क्रोध करू नये हा मंत्र लक्षात ठेवा, असे सांगून भगवान अंतर्धान पावले. ब्रह्मदेव सत्यलोकात परत गेले, शंकर शिवलोकात परत गेले, इंद्र स्वलोकी परत गेला. त्याने देवांची गुप्त सभा घेतली, एक निर्णय घेतला. दैत्यांचा राजा बळी होता, ते त्याला भेटायला निघाले. महाप्रतापी होता. इंद्र ऐरावतावरून गेले. बलीच्या नगरात मात्र ते वाहनाशिवाय गेले. शस्त्रास्त्रे न घेताच गेले. त्यांना युद्ध करायचेच नव्हते. पूर्ण शस्त्रास्त्रहीन बलीच्या दैत्य अनुचारांनी ते पाहिले. तात्काळ देवांना पकडायला कित्येक असुर द्रुतगतीने पुढे सरसावले. थांबा! व बलीचा जबरदस्त आवाज त्यांच्या मागून आला. त्यांच्या आज्ञेसरशी सर्व दैत्य थांबले. दैव कोणत्या तरी कामासाठी आले आहे हे त्याने ओळखले होते. तिन्ही लोकी सत्ता त्यांचीच होती. तो पूर्ण समर्थ होता. शत्रूजवळ हलकेपणा करायचे नाही, काही कारण नव्हते. इंद्रादी पुढे आले. बळीजवळ त्याने आपला बेत सांगितला. क्षीरसागरात पुष्कळ संपत्ती असणार, आपण त्याचे मंथन करूया. सर्वांचे कल्याण होईल. तुमचे साह्य आम्हाला हवे आहे, आम्ही निर्बल आहोत. असुरांइतके बळ आम्हाला नाही. हे पृथ्वीला अधिक वैभवशाली करण्याचे कार्य आहे. बलिराजाने मंत्र्यांकडे पाहिले. प्रथम स्वतः काहीच बोलला नाही. अरिष्टनेमीचा चेहरा उजळला होता. शंभराच्या डोळ्यात उत्सुकता दिसली. त्रिपूर निवासी दैत्यात आनंदाने थोडी चुळबुळ झाली. बलीने त्यांचे मत समक्षच विचारले. सर्वांना तो बेत पटला. वैरभावाने वागण्याचे काही काम नव्हते. देवांसमोर तह झाला. समान ध्येयाने देव व दैत्य एकत्र आले. क्षीरसागराच्या तीरावर सर्वजण आले. सागर मंथन करायचे, पण नुसता द्रव घुसळणार काय? सर्वांनी झाडे वेली वृक्ष उपटून आणले, समुद्रात टाकले. कितीतरी वृक्ष संपत्ती क्षीरसागरात गडप झाली. त्यांच्या उद्योगाला खंड नव्हता. त्यानंतर घुसळण्यासाठी खांबासारखे काहीतरी हवे हा विचार सर्वांच्या मनात आला. सागर ढवळायला घुसळायला म्हणजे मोठी रवी झाली. मंदार पर्वत चांगला उंच आहे, त्याची रवी करूया. सर्व दैत्यांनी व देवांनी त्यांना मंदारा पर्वताकडे वळविला. मोठ्या प्रयत्नांनी त्यांनी तो पर्वत हलविला, उंच उचलला. कित्येक दैत्य व देव थकले. कित्येकांच्या कमरा मोडल्या, कित्येकांनी हात जोडून सोडून दिले. पण एकीचे बळ उपयोगी पडले. सागर तीरापासून अर्ध्या अंतरापर्यंत सर्वांनी कसाबसा तो पर्वत ओढीत उचलीत आणला. त्याच्यावरील काही सुटे सुवर्णवर्णाचे दगड खाली घरंगळत उडून पडत होते. कोणी दैत्य, कोणी देव पटकन चिरडून मरत होते. सर्वजण थकले आणि मध्येच तो पर्वत खाली बसला. प्रत्येक देव असुरांचे थवे चिरडून मेले. एकच हलकल्लोळ झाला. आता कसले बंधन, आता कुठले अमृत? उरलेले सर्व धापाटाकीत निराशेने शोक करू लागले. त्यावेळी गरुडावरून आरूढ झालेले भगवान विष्णू तिथे आले व त्यांनी आपल्या हातांनी अलगद मंदार पर्वत उचलला. गरुडाच्या पाठीवरून तो पर्वत उचलून तीरावर ठेवला. वरून गरुड उठताना भूमीवर देव दैत्य वायुवतीने त्यांच्या मागोमाग तीरावर आले. त्यांचे मोठे काम विष्णूंनी केले होते. सारा देव दैत्यांनी वासुकी नागाला प्रसन्न केले. आम्ही क्षीरसागर उचळू, त्यातून अमृत काढणार आहोत. आणखी जी काही निघेल ती संपत्ती कितीतरी असेल. मंदार पर्वत सागराच्या मध्यभागी ठेवणार आहोत. त्याने घुसळणार, पण त्याला वेढून दोन्ही बाजूला खूप दूरपर्यंत उरेल अशी दोरी कुठून आणणार? तू बलिष्ठ आहेस, तुला आमचे काम करायला आवडेल का? अमृत निघाले तर तुला पण देऊ. सर्वांसाठी, आमच्यासाठी तू दोरी हो. वासुकी सुस्वभावी होता. तो म्हणाला, मी आपले कार्य करतो, पण अमृताचा वाटा मलाही पाहिजे. तो मंदार पर्वत खडबडीत आहे. ज्या ठिकाणी माझे शरीर त्याला वेढणार ती सर्व जागा तुम्ही घासून जरा गुळगुळीत करा, नाहीतर दगड कपारी मला पोचतील व मी मरेन.
देवांना व दैत्यांना ते पटले. मंदार पर्वताच्या मध्यभागी पुष्कळशी वाटोळी जागा त्यांनी खोदून खोबट केली, गुळगुळीत केली. वासुकीच्या शरीराला बोचतील असे वाटले ते दगड कपारी काढून टाकल्या. भगवान अजित प्रथम वासुकीसह व मंदार पर्वतासह सागरात शिरले. त्यांनी वासुकीला मंदाराला वेढण्यास सांगितले. त्याने सागरातील त्या पर्वताभोवती वेढे घातले. एका दिशेला त्याची शेपूट होती, एका दिशेला त्याचे तोंड होते. तोंडाच्या दिशेने त्याचे अंग श्री विष्णूंनी आपल्या हातात धरले, पण दैत्यांना ते आवडले नाही. मुखाची बाजू श्रेष्ठ, शेपटीची बाजू कनिष्ठ. मग आपण शेपटीकडे का म्हणून वासुकीचे अंग धरायचे? दैत्याने पुढे न होता तेथेच सागरात एका बाजूला एक गट केला व ते थांबून राहिले. तेव्हा विष्णूंनी वासुकीच्या शेपटीकडचा भाग धरला. दैत्यांनी मुखाकडील भाग हाती धरला. देवांनी शेपटीकडील भाग पकडला. एका ठराविक क्षणी सर्वांनी जय जयकार केला. आपापल्या प्रमुखाच्या देवांनी विष्णूंचा व दैत्यांनी बलीचा. एकदमच दैत्यांनी वासुकीला ओढले व समुद्रातून ते मंदराला एका दिशेने फिरकी घेऊ लागले. त्यानंतर देवांनी दुसऱ्या बाजूने वासुकीला ओढले. मंदर पर्वत पुन्हा विरुद्ध दिशेने फिरू लागला, पण सुंदर पर्वत जसा उलटसुलट फिरू लागला तसतसा तो सागरात खाली खाली जाऊ लागला आणि वासुकीला फार ताट पडू लागला. मंदर पर्वताला खाली कशाचा तरी आधार द्यायला हवा होता. सर्वांची फारच निराशा झाली. आता काय करावे? असा कोण दृष्ट बलिष्ठ आहे की मंदराला सहन करील व वर धरून ठेवील? त्यावेळी भगवान विष्णूंनी एका मोठ्या कासवाचे रूप घेतले आणि सागराच्या तळाशी जाऊन सुंदर पर्वताच्या खाली जाऊन तो पर्वत वर तोलून धरला. कासवाची पाठ कठीण असते. भगवंताने फारच मोठ्या कासवाचे रूप घेतले होते. मंदार पर्वत वर उचललेला गेला असे पाहून देवदैत्यांनी पुन्हा वासुकीच्या सहाय्याने मंदाराला फेरे देण्यास प्रारंभ केला. कासवाला त्या पर्वताच्या फिरण्यामुळे मुळीच त्रास झाला नाही. कोणीतरी पाठ हलवीत आहे असेच त्याला वाटले. वासुकीला निद्रा येईल, सुरासुरांना जास्त शक्ती येईल व मंदारवरच्या बाजूनेही स्थिर राहील अशी शक्ती भगवंताने सर्वत्र लावली. मग मात्र सारखे घुसळणं सुरू झाले. वासुकीच्या तोंडातून, नाकातून, डोळ्यातून विषाचे फुटकार बाहेर पडू लागले. त्या विषाने दैत्यांना फार त्रास होऊ लागला. ते होरपळलेल्या वृक्षासारखे त्या विषामुळे दिसू लागले. देवांनाही थोडाफार त्रास झाला, पण दैत्य हे नागाच्या मुखाकडे होते, त्यामुळे त्यांना फारच उपद्रव झाला होता. त्यावेळी विष्णूंनी मेघांकडून देवांवर दृष्टी फिरवून शीतलता दिली. समुद्रातून काहीच निघेना. तेव्हा अजित भगवान श्री विष्णू त्यांनी स्वतः मंथनाला सुरुवात केली. त्यावेळी समुद्रातील मत्स्य, मकर आदी प्राणी भयभीत झाले. समुद्रात प्रचंड खळबळ झाली व सर्वात हलाहल नावाचे विष बाहेर आले. ते कोणीच घेईना. सर्वजण भयभीत झाले. ते विष सर्वत्र उडू लागले, पसरू लागले. सर्व देव प्रजापतीसह कैलासनाथ शंकरांना शरण गेले. शंकराची अत्यंत तळमळीने प्रजापतीने स्तुती केली व हलाहल विषाने सर्वांना संत्रस्त केले आहे. हे प्राण संकट निवारून त्रैलोक्याला वाचवा अशी विनंती केली. शंकराने तळहातावर करून विष एकत्र केले व पिऊन टाकले. जगाच्या रक्षणासाठी हलाहल पिऊन टाकले. एवढा त्याग आतापर्यंत फक्त दधीची नेच केलेला होता. हे परीक्षिता, तुला मी सांगितले, भगवान शंकरांचा कंठ काळा निळा पडला, पण परोपकारी शंकरांना तो भूषणभूतच ठरलेला आहे. पण ते विष पित असताना थोडेसे विष भूमीवर पडले. ते सर्प, विंचू इत्यादी प्राण्यांनी व विषारी वनस्पतींनी शंकराच्या अनुमतीनेच धारण केले. देवदानवांना संकट टळल्यामुळे अधिक उत्साह येऊ लागला. त्यांनी समुद्रमंथनाला पुन्हा प्रारंभ केला. त्यावेळी कामधेनू सागरातून वर आली. ब्रह्मवादी ऋषींनी तिचा स्वीकार केला. त्यानंतर उच्चैश्रवा नावाच्या शुभ्रवर्णाचा घोडा बाहेर आला. बलीने तो घेतला. त्यानंतर ऐरावत नावाचा हत्ती बाहेर आला. त्यानंतर कौस्तुभ मणी निघाला, तो विष्णूंना दिला. त्यानंतर इच्छिलेली वस्तू देणारा कल्पवृक्ष निघाला. त्यानंतर अप्सरांचा उद्भव झाला. त्यांनी अत्यंत सुंदर वस्त्रे परिधान केलेली होती व गळ्यात सुवर्णाचे व मोतिकांचे हार घातले होते. त्यांच्या विलासयुक्त दौलदार चालण्याने, मधुर बोलण्याने व नेत्रकटाक्षांनी देवांना आकृष्ट केले. त्या सर्व लोकात राहिल्या. त्यानंतर सौंदर्याची मूर्ती लक्ष्मीदेवी प्रकट झाली. तिचे सौंदर्य, उदात्तता, यौवन, रूप, वर्ण, कांती व विशेषतः आल्हाददायक दृष्टीने सर्वांचे चित्त वेधून घेतले होते.
लक्ष्मी आपल्याला मिळावी म्हणून प्रत्येकाची धडपड चालू झाली. मंथन थोडा वेळ थांबले. इंद्राने लक्ष्मीसाठी एक सुंदर आसन आणले. श्रेष्ठ नद्यांनी स्वतः सुवर्ण कलशात तिच्यासाठी पवित्र जल आणले. अभिषेकासाठी योग्य अशा सुगंधाचे वाण पृथ्वीने दिले. गायींनी पंचगव्य आणि वसंत ऋतूची उत्कृष्ट फुले फळे आणून दिली. ऋषींनी अभिषेकाची उत्कृष्ट सिद्धता केली. गंधर्व मंगल सूचक गाणी म्हणू लागले. अप्सरा नृत्य करू लागल्या. मेघांनी तर देह धारण केलेले व ते मृदुंग डमरू डोल शंख इत्यादी वाद्य वाजवू लागले. लक्ष्मी सिंहासनावर बसली. दिग्गजांनी नद्यांच्या पवित्र जलाने तिला अभिषेक केला. विप्र वेद म्हणू लागले. समुद्राने तिच्यासाठी आणखी पीतवस्त्रे दिली. वरुणाने वैजयंतीमाला दिली. विश्वकर्म्याने निरनिराळे दागिने दिले. सरस्वतीने मोत्यांचा हार, ब्रह्मदेवाने कमळ व नागाने 2 कुंडले दिली. लक्ष्मीचे स्वयंवर करायचेच ठरविले. हातात माला घेऊन ती सर्वश्रेष्ठ योग्य तरुण पुरुष शोधण्यास निघाली. त्यावेळी ती फारच सुंदर दिसत होती. अवर्णनीय मुखकमल, शोभायमान काळेभोर अलग मोत्यांची माळ, कुंडले रेशमी पीतवर्ण वस्त्र परिधान, डौलदार सडसडीत बांधा, तेजस्वी नयन दृश्य, आरक कपोल, अत्यंत रेखीव नाक, लाल ओठ, पायात शब्दयुक्त नुपूर, वैजयंती मालेभोवती भुंगे गुंजावत करीत असलेले आणि सर्वांवर कळस म्हणजे यौवन सुलभ मार्दव व लज्जा यांचा वैभवशाली मेळ. लक्ष्मी आपल्याला योग्य असा वर शोधत निघाली. सर्वांना ती हवीहवीशी वाटत होती, पण पूर्ण निर्दोष पुरुष श्रेष्ठ तिला सापडेना. ती मनाशी म्हणाली, कोणी तपस्वी आहे पण त्यांनी क्रोधाला जिंकलेले नाही. कोणी ज्ञानी आहे पण अनासक्त नाही. कोणी महान आहे पण कामनांवर विजय मिळवलेला नाही. कोणी ऐश्वर्य संपन्न असूनही बल नाही, त्यामुळे त्यांना दुसऱ्यांचा आश्रय घ्यावा लागतो. कोणी धर्माचरणी आहे पण त्यांच्या मनात भूतदया नाही. कोणी केवळ त्यागी आहेत पण ज्ञानी नाही. कोणी वीर आहेत पण आयुष्य थोडे. कोणी विषयाशक्ती जिंकली आहे पण अद्वैतात रमलेल्यांना मी कशाला करू. कोणी दीर्घायुष्य आहेत पण सुशील नाहीत. कोणी शीलवान आहेत पण अल्पायुष्य आहेत. कोणी शील व आयुष्य असूनही अमंगळपणे राहता राहिले अजित भगवान विष्णूंचाच विचार ती करू लागली व त्यांना पूर्ण दैवी गुण संपन्न ओळखून तिच्या मनात त्यांच्याविषयी पूर्ण प्रेम निर्माण झाले. विष्णूला तिने वरमाला घातली. सर्व देवता व असुर यांनी लक्ष्मीला विष्णूला मानले. ही जोडी अत्यंत शोभून दिसत होती. त्यानंतर समुद्र मंथन पुन्हा सुरू झाले. आता काय उत्पन्न होईल ते सर्वजण पाहू लागले. एक सुंदर कन्या उत्पन्न झाली. ती कन्या रूप घेतलेली वारुणी म्हणजे उत्तम मध्य होते. देवांच्या अनुमतीने ती वारुणी मात्र दैत्यांनी घेतली. त्यानंतर विष्णूसारखाच दिसणारा अत्यंत तेजस्वी असा धन्वंतरी सागरातून वर आला. तोच आयुर्वेदाचा प्रवर्तक होय. त्याच्या हातातच अमृताने भरलेला कलश होता. अमृत 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 जो तो त्या कलशाकडे पाहू लागला. तेवढ्यात अतिशय चपलतेने दैत्यांनी तो कलश धन्वंतरीच्या हातातून हिरकावून घेतला. ते तर टपूनच बसले होते. त्यांनी अमृत कलश घेतला तेव्हा देवांची निराशा झाली. ते भगवान विष्णूंच्या जवळ आले व म्हणाले, भगवान, आमचे श्रम व्यर्थ झाले. अमृत असुरांनी पळवले. आपण न्याय करा. आम्हाला अमृत नको काय? विष्णूंनी त्यांना आश्वासन दिले, देवांनो, वाईट वाटून घेऊ नका. मी आपल्या मायेने दैत्यात फूट पाहून तुमचे काम करतो. इकडे अमृतासाठी दैत्यात झगडे सुरू झाले. बलिष्ठ दैत्य दुर्बलांना अमृत देणार. दुर्बलांना देवांचा कैवार घ्यावासा वाटला. देवांनी पण मंथनाकडे कष्ट घेतले आहे. त्यांना अमृत देणे आवश्यकच आहे असे ते म्हणू लागले. अमृताचा कलश आपल्या हातात मिळावा म्हणून झोंबाझोंबी सुरू झाली. इकडे विष्णूंनी अत्यंत मोहक अशा लावण्यवती स्त्रीचे रूप घेतले. त्या मोहिनी रूपी मायेने देवांना व दैत्यांनाही भुरळ पाडली. अमृतासाठी दैत्य झगडत होते. ते थांबले व तिच्याकडे आले. तिला म्हणाले, हे सुंदरी, तुम्ही खूप कष्ट करून अमृत मिळवलेले आहे. तू कोण आहे? आम्ही सर्व दैत्य, पण अमृतासाठी झगडा उत्पन्न झाला आहे. तू आमच्या न्याय कर. तूच आम्हाला अमृतसारखे वाटून दे. ती म्हणाली, तुम्ही काश्यपाचे पुत्र, मी उलटा. तुमचा न्याय मी काय करणार?
हा भार माझ्यावर घडू नका. विवेकी पुरुष स्वच्छाचारिणी स्त्रीचा विश्वास कधीही धरीत नाही. कुत्रे व उलटा स्त्रिया यांची माणसाने मैत्री स्थिर आहे असे मानू नये. त्यांचे उद्योग नवीन स्वार्थ प्राप्तीचे असतात. मोहिनी हे थट्टेने बोलत आहे हे ओळखून दैत्याने अमृताचा कलश तिच्याजवळ आणून दिला. कलश तर हातात आला. मोहिनी गोड गोड हसत म्हणाली, हे पहा, तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला आहे ना, मग योग्य अयोग्य काय ते मी ठरवीन व मीच करेन. हे जर पटत असेल तर मला वाटाणीचे काम द्या, नाही तर हे अमृत मी तुम्ही व तुमचे झगडे मला काय करायचे आहे त्या भांडणात. नाही नाही, तूच नाही कर, आम्ही काही म्हणणार नाही, दैत्य म्हणाले. मग असे करा, एक दिवस उपवास करा, मंथन जरा राहू द्या, उद्या सकाळी सर्वांनी स्नान करा, स्वस्ती पाठ म्हणा, काही ब्राह्मणास दान द्या. देव दैत्य सर्वजणांनी एका ठिकाणी पंक्ती करून सुंदर वस्त्रभूषणे लेवून नीट कुशासनावर बसा, मी त्यावेळी अमृत काढीन. मोहिनीने त्यांना आता सूत्रे हाती घेतली व त्यांना सांगितले. झाले विश्रांती व उपोषण. वासुकीला सुद्धा विश्रांती मिळाली. दुसऱ्या दिवशी देवांच्या व दैत्यांच्या पूर्वार्थी कुशासनावर पंक्ती बसल्या. मोहिनी अत्यंत सुरेखित होती. तिच्याकडे पाहत राहावे, तिचा एक नेत्रकटाक्ष आपल्याला वाटण्यास यावा, तिने आपल्याशी बोलावे, अशा प्रकारच्या अभिलाषा दैत्यांना अस्वस्थ करू लागल्या. दैत्यांच्या पंक्तीत मोहिनी गेली व प्रत्येक दैत्याला मधुर स्मितने मोहक हावभावांनी तिचे मुग्ध केले आणि सहज लचकत मुरडत ती देवांच्या पंक्तीत गेली व देवांना मात्र तिने अमृत दिले. दैत्यांना तिच्या विरुद्ध काही तक्रार करावी असे वाटेना. एवढ्या सुंदर स्त्रीला दुखायचे कशाला? ज्याला त्याला वाटत होते की ती आपल्यावरच प्रसन्न आहे. कोणाही दैत्याला अमृत मिळाले नाही, पण राहू दैत्य मात्र देवाचे रूप घेऊन देवांच्या पंक्तीत शिरून अमृत पटकवण्याच्या बेतात होता. सूर्य चंद्र यांची लबाडी होती व सर्वांच्या देखत विष्णूने सुदर्शन चक्राने त्यांचे शिर उडवले. याचे धड खाली पडले व शीर मात्र तोंडात अमृत असल्यामुळे अमर झाले. जेव्हा राहू अमर झाला, त्याला ब्रह्मदेवाने ग्रहरूप केले. असे झाले त्यामुळे राहूच्या मनात सूर्याशी व चंद्राशी वैर कायम राहिले व ग्रहणाच्या वेळी तो दोघांना उपद्रव देतो. त्याचे स्वरूप सूक्ष्म व छायारूप आहे. तो सूर्यचंद्रांच्या प्रकाशात विघ्न आणतो व त्यामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टीचे अहित होते. परीक्षिता शुभ पुढे म्हणाले, मोहिनी रूप टाकून विष्णूने आपले रूप धारण केले व तो गरुडावर स्वार होऊन तेथून दूर निघून गेला. देवांना चांगल्या चांगल्या गोष्टी मिळाल्या असल्या त्यांनी लबाडीने बळकावल्या आणि आपल्याला मात्र वासुकीचे विषारी फुत्कार, घाम, कष्ट, वारुणी म्हणजे मद्य, इतरही सर्व चांगल्या वस्तू काहीच लाभल्या नाही असे वाटून दैत्याने देवांसमोर प्रचंड घनघोर युद्ध केले. बळी व इंद्राचे युद्ध विलक्षण स्फूर्तीने, वीरश्रीचे शस्त्रास्त्रांचे चमत्कार असणारे, इतर सर्वांचे डोळे दिपवणारे झाले. बलीने नाना प्रकारच्या राक्षसी मायाजाळाचे प्रयोग करून इंद्र व देवता यांना त्राही भगवान करून सोडले. कधी पर्वत उभे करायचे, कधी वारा करायला सुटायचा, कधी समुद्राच्या लाटा उठावायच्या, तर कधी सगळीकडे आगी लावायच्या. देवांनीही अस्त्रांचे उलट प्रयोग करून दैत्यांची माया नष्ट केली. त्यांना विष्णूंचे मोठे साह्य झाले. काल नेहमी माली, सुमाली, मौल्यवान अशा राक्षसांना विष्णूने सुदर्शन चक्राने मारले. बली व इंद्राचे युद्ध झाले. इंद्राने वज्राने बलीला मारले. जंबासूर युद्धात उतरला. त्याने ऐरावतला गदेने घायल केल्या. तेवढ्यात पडणाऱ्या इंद्राला मातलीने सहस्त्र अस्त्रांच्या रथात बसविले व दूर नेले. मातलीवरही जंबासुराने चाल केली. त्यावेळी व्रजाने इंद्राने त्याचे शिर उडवले. जंबासूर पडला. नारदाने त्यांच्या भावांना चिडविले. नमुची बळ व पाप असे तिचे तिघे भाऊ लढायला आले. नमुची हा परमप्रतापी होता. त्रिशूलाने त्याने इंद्रावर धाव घेतला. इंद्राने त्याच्यावर वज्राचा प्रहार केला, पण वज्राचा त्याच्यावर काहीच प्रभाव पडला नाही. ते पाहून इंद्र संशयात पडला. वज्र ते ज्याने बनविलेले व्रज असे फुकट कसे गेले? इंद्राची घोर निराशा झाली. त्यावेळी आकाशवाणी झाली, इंद्रा, नमुचीला वर आहे की त्याचा वर कोरड्या वस्तूने किंवा ओल्या वस्तूने होणार नाही.
त्याच्या वधासाठी अन्य काही उपाय शोधावा. इंद्र व सर्व देवता विचारात पडल्या. अशी कोणती वस्तू आहे की ती कोरडीही नाही व ओलीही नाही? हा हा हा, समुद्राच्या पाण्यावर फेसतो तो असा आहे. इंद्राने नमुतीवर समुद्राच्या फेसांनी हल्ला केला. कितीतरी फेस नमुतीच्या नाकातोंडात गेला, त्याचा मृत्यू ओढवला. त्यानंतर वायू, वरुण, अग्नी यांनी आपापल्या सपाट्याने अनेक असुरांना मारले. असुरांचा सर्वथा नाश होत होता. सृष्टीत त्यांचेही कार्य असतेच. ब्रह्मदेवाने ते पाहिले व नारदाकडून देवांना युद्ध बंद करण्यास सांगितले. देवांना लक्ष्मी, अमृत आदी चांगली रत्ने मिळाली होती. एकंदर 14 रत्ने सागरातून मिळाली. देवांनी युद्ध थांबविले व वासुकीला अमृत दिले. सर्व क्षीरसागर मंथन थांबविण्यात आले. कासवाचे रूप घेतलेल्या विष्णूचे कार्य झाले होते. ते रूप विलीन झाले. मंदाराचलाची स्थिती सागरातच राहिली. परीक्षिता, सृष्टीतील सर्व उत्तमोत्तम वस्तूंचा उद्भव सागरातून म्हणजे अपस्तत्वातून झालेला आहे हे तुझ्या लक्षात आले असेलच. मोहिनी रूपाने भगवंताने अवतार घेतला होता हे शंकराला कळाले. कैलासाधिपतीने हलाहल विष पिऊन टाकून जगावर उपकार केले होते. ज्यावेळी मोहिनी रूप विष्णूने धारण केले त्यावेळी शंकर तेथे नव्हते. मोहिनी रूपी अवताराचे दर्शन घ्यावे असे हेतूने शंकर, सतीदेवी आणि सर्व गण विष्णू लोकात गेले. भगवान विष्णूंची स्तुती करून महादेवांनी त्यांना मोहिनी अवताराचे दर्शन देण्याची प्रार्थना केली. विष्णू म्हणाले, शंकरा, दैत्यांना मोहित करण्यासाठी मी ते रूप धारण केले होते. तुझी इच्छाच असली तर तुलाही त्याचे दर्शन घडवितो. पण ते रूप कामी जनांना आदरणीय वाटणारे आहे. तुमच्यासारख्यांनी खरे म्हणजे ते दर्शन घेऊन काय उपयोग? तुम्हाला सर्वांना पाहिजे असेल तर पहा असे म्हणून विष्णू तेथे अंतर्धान पावले. शंकर, सती व शंकराचे गण तेथेच राहिले. आसपास पाहू लागले, पण शंकरांना विष्णू कुठेच दिसेना. तेवढ्यात एक अत्यंत सुंदर पवनात एक सुलक्षणी, लावण्यवती सुंदर तरुणी मनोहर हवाप्रीत चेंडूने खेळत होती. तसे दृश्य सर्वांना दिसले. चेंडू खेळता खेळता ती तरुणी उपवनात लिहिलेले धावत होती, हसत होती. तिचे अवयव मनोहारी दिसत होते. शंकराचे लक्ष तिच्यावर फिरून राहिले व सीता आणि आपल्या गणांचाही त्यांना विसर पडला. एकदा तर चेंडू जरासा दूर गेला तेव्हा ती तरुणी धावू लागली. वायूने तिचे वस्त्र गळाले. तिने शंकराकडे पाहिले व लगेच होऊन झाडांच्या आत गळली. शंकराच्या मनावरील विवेकाचा अंकुश नाहीसा झाला व सतीला सोडून ते मोह तरुणीच्या शोधासाठी उपवनात शिरले. त्यांना चुकविण्यासाठीच ती इकडे तिकडे तशीच धावू लागली. सरते शेवटी शंकरांनी तिला पकडले व पटकन मिठीत धरले. त्यावेळी शंकराचे देव पृथ्वीवर पडले. आपले मन स्वाधीन राहिले नाही हे तात्काळ त्यांच्या लक्षात आले व त्यांनी मनोमन विष्णूंचे ध्यान केले. तेव्हा विष्णूंचीच ही सर्व माया आहे हे त्यांनी ओळखले. शिवतेजापासून सुवर्णांच्या खाणी पृथ्वीच्या पोटात पुढे तयार झाल्या. भगवान विष्णूंनी त्याच क्षणी ते कुंदूक क्रीडा करणारे मोहिनीचे रूप आवर्जून चतुर्भुज विष्णुरूपा शंकरासमोर ते पुन्हा उपस्थित झाले. माया माया, विष्णूंची देवी माया दुर्लभ आहे. शंकरांनीही विष्णूंची पुन्हा स्तुती केली व सतीसह आणि गणांसह ते कैलासवासाला परत गेले. परीक्षिता, कैलासवासात गेल्यानंतर सतीजवळ विष्णूंची महती सांगताना शंकर तिला काय म्हणाले ते ठाऊक आहे? शंकर म्हणाले, प्रिये, पाहिलीस विष्णूंची अलौकिक माया. मी सर्व विद्यांचा जाणता, कलांचा स्वामी, स्वतंत्र आणि स्वयंप्रज्ञ आहे खरा, पण मलाही त्या मायेने मोहित केले. तर दुसऱ्या परतंत्र जीवांची काय कथा? मी सहस्त्र वर्षे समाधी लावली होती तेव्हा तू मला विचारले होतेस की ना, एवढी दीर्घ तपश्चर्या, एवढी उपासना तुम्ही कोणासाठी करता? त्या प्रश्नाला हेच उत्तर आहे सती, हेच उत्तर आहे. हा सनातन भगवान विष्णू हेच माझे आराध्य दैवत आहे. त्याला काळ आपल्या मर्यादेत पडवू शकत नाही व वेदही त्यांचे वर्णन पूर्णपणे करू शकत नाही. त्यांचे वास्तविक स्वरूप अनंत आहे, ते बोलून सांगण्यासारखे नाही. सतीने पाहिलेच होते की मोहिनीच्या मागे वेळे होऊन स्वामी आदिनाथ जितेंद्रिय शंकर सतीला, स्वतःला, तपाला, कर्तव्याला, सर्वांना विसरून कसे धावले होते, कसे मोहित झाले होते. विष्णूने शंकरांना ही भूल पाडली ते तिला प्रत्यक्षच कळले होते. ती म्हणाली, हा
निर्गुण निराकार असे तुम्ही विष्णूचे कार्य करण्यासाठीच गुणांचा मोह पाडला व जगाचे कार्य त्याच्या होते. तुम्ही दोघे व ब्रह्मदेव मिळून देवमानव मुनी गंधर्व असुरादी व पंचमहाभूते यांचीही क्रीडामय जग नटविला. पोषण करता व खेळ मोडून नव्याने मांडता. मी त्या तिन्ही कार्यात तुमच्याबरोबर सतत असते. कधी विद्या, कधी लक्ष्मी, दुर्गा, काली, कधी सती, कधी मोहिनी. नाम मोहिनी शक्ती म्हणजे तरी त्रिगुणात्मक शक्तीचे म्हणजे माझे स्वरूप. म्हणूनच माझ्या सत स्वरूपाला विसरून, या सतीला विसरून त्या मायेच्या मागे, नसतीच्या मागे तुम्ही धावू लागलात तरी मला काही वैषम्य वाटले नाही. परीक्षिता, आतापर्यंत तुला समुद्रमंथनाची कथा सांगितली. एकच विष्णूने मंदाराचल उचलणे, कासवाच्या रूपाने तो पाठीवर तोलून धरणे, समुद्रमंथनात देवांचं भाग घेणे, दैत्यांना चुकविणे, अमृताचा देवांना लाभ करून देणे, अनेक असुरांना स्वतः व इंद्राकरवी मारणे ही कार्ये केली. या अवताराला कूर्म अवतार म्हणतात. हे चरित्र ऐकल्याने मनुष्य ज्ञानी होतो. परमेश्वर सहाय्याला असला आणि तदर्थ कर्म केले तर अमृताची प्राप्ती होते व केवळ स्वार्थासाठी, विषयोपभोगासाठी कर्म केले तर कष्ट पदरात पडतात, मोह पडतो, युद्धे होतात, काम क्रोधादींच्या तडाख्यात पडून नाश होतो. परीक्षिता, आतापर्यंत 6 मुनींची माहिती सांगितली. 7वा वैवस्वत मुनी, याचे नाव श्राद्धदेव आहे. यम, यमी व श्राद्धदेव ही विवस्वानाची 3 अपत्ये. संज्ञा ही विवस्वानाची पत्नी. दुसरी पत्नी छाया, तिच्यापासून सावर्णी, शनेश्वर हे 2 पुत्र व तपत्ती नावाची कन्या विश्वासनाला झाली. 8व्या मन्वंतरात तो सावर्णी मनू होणार आहे. 9व्या मन्वंतरात वरुण पुत्र दक्ष सावर्णी मनू होईल. 10वा मनू उपश्लोकांच्या पुत्र ब्रह्म सावर्णी हा होईल. पुढे अनुक्रमे धर्म सावर्णी, रुद्र सावर्णी, देव सावर्णी व इंद्र सावर्णी असे मनू होतील. प्रत्येक मन्वंतरात प्रजांना नियम व अनुशासन घालून देण्याचे कार्य मनू करतात. व्यास हे अध्यात्म, धर्म व शिक्षण यांचे म्हणजे वेद व विद्या याचे कार्य सांभाळतात. देवांचे अधिपत्य वेगवेगळ्या इंद्रांकडे असते. प्रत्येक मन्वंतरात 7 ऋषी हे सर्व सृष्टीची व्यवस्था लावण्याचे कार्य करतात. हा अधिकार योग्यतेप्रमाणे तर मन्वंतरात वेगवेगळ्या ऋषींना मिळत असतो. मन्वंतरात भगवंताचे अवतारही अनेक होतात. त्या अवताराचे कार्यही वेगवेगळे असते. संत संगती, तत्वदर्शी महात्म्यांची सेवा, जिज्ञासाने त्यांना विचारणे व भगवंताची कृपा देणे या महान कालावधीतील तिन्ही देवांच्या कार्याचे ज्ञान थोडेफार होऊ शकते. परमेश्वराच्या स्वरूपाचे यथातथ्य ज्ञान होणे मायेच्या अधीन असणाऱ्या जीवांना दुर्लभ आहे. परीक्षिताच्या त्यावेळी शुकदेवांनी कल्प, 4 युगांचे सहस्त्र फेरे, मन्वंतरे यांची माहिती दिली. पण परीक्षिताच्या मनात विष्णू लीला अवतारांच्या कथा ऐकण्याची जिज्ञासा जास्त प्रबळ होती. सूत हे सर्व कथन शौनिकांना करीत होते. ते म्हणाले, परीक्षिताने बलीची व वामनावताराची कथा सांगण्याची विनंती त्यानंतर केली. शुकदेवांनी वामनावताराची सांगितलेली गोष्ट आता पुढे मी सांगणार आहे. शौनकादी ऋषींना कथेची पूर्ण गोडी लागली.